कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला 7/12 आपलं घर समर्थनगर। वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या 7/12 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर। तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 2850 14 11 67। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न या अभियानांतर्गत कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांना 10 प्रश्न विचारले जाणार असल्याचं सुशांत नाईक यांनी सांगितलं। तसंच नितेश राणेंनी रोज घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांमधून या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हानही सुशांत नाईक यांनी दिलं आहे। पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा या माध्यमातून बीजेपीची जे काही 10 वर्षात स्कीम राबवलेल्या आहेत त्याचा पोलखोल पूर्ण महाराष्ट्रभर होऊ दे चर्चा या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडनं करण्यात येत आहे। पण आम्ही युवासेना कणकवली विधानसभा यांच्या मार्फत इथल्या स्थानिक प्रश्न आणि इथल्या ज्या आमदारांनी दिलेली आश्वासनं या संदर्भात आम्ही त्याची पोलखोल युवासेनेच्या माध्यमातून करत आहोत। आम्ही आमदार नितेश राणे यांना फक्त 10च प्रश्न विचारत आहोत की जे आता अजून खूप प्रश्न आहेत पण आम्ही 10 प्रश्न पहिले महत्त्वाचे काढलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत आहोत। अशी जनतेची भावना आहे की हे प्रश्न गेले 9 वर्षात सोडवले गेले नाहीत आमदार असून। असे 9-10 प्रश्न मी तुम्हाला सांगतोय। आज पहिल्यापासून सुरुवात करतो की आम्ही प्रथमतः एक सांगेन अशी आम्ही पत्रकं छापलेली आहेत आणि ही पत्रकं प्रत्येक घराघरात प्रत्येक बाजारपेठेत देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जनतेच्या माध्यमातून म्हणजे आमदार नितेश राणे या प्रश्नाची उत्तरे जनतेला द्याल का या माध्यमातून आम्ही युवासेनेमार्फत हे प्रश्न विचारतो आहे। पहिलं आम्ही तुम्हाला माहिती आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारी दवाखाने जे कणकवली विधानसभेतील होते जे उपजिल्हा रुग्णालय असेल पीएससी असेल खरं म्हणजे किती वाताहत झालेली आहे त्या यांची आणि कुठच्या सोयी त्या ठिकाणी मिळतात याची आम्ही पोलखोल केलेली होती पहिल्यांदा। खरं आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्या कुटुंबाचं जे SSPM कॉलेज आहे पडवेला ते अद्ययावत होऊ शकतं हा पहिला प्रश्न आहे आमचा। अद्ययावत होऊ शकतं तर इथल्या कणकवली विधानसभेमधल्या तुमच्या इथल्या विधानसभेमधील सगळी जी दवाखाने आहेत ते का अद्ययावत होऊ शकत नाहीत त्यांना लोकांना त्याच्यामध्ये चांगली फॅसिलिटी का मिळू शकत नाही आमचा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे आमचा की कुडाळ मालवणमध्ये होऊ शकतात बसस्थानकं तर तुमच्याकडे कणकवली वैभववाडी आणि देवगड किंवा विजयदुर्ग असेल या ठिकाणी बसस्थानकं चांगल्या अवस्थेत का नाही आहेत तिथे खड्डे का आहेत हा दुसरा प्रश्न आहे आमचा। तिसरा एक प्रश्न आहे की तुम्ही जे 900 कोटीचा प्रकल्प जाहीर केला होता एजी डॉक्टर्सचा त्याचं काय झालंय आणि ती कणकवली नगरपंचायतची घाण टाकलेली जमीन अजून तुम्ही सोडवली आहे का कारण ती घाण दिलेली होती तुम्हाला माहिती आहे तुमच्या माध्यमातून आम्ही त्याचा पोलखोल केला होता ती घाण दिलेली होती ती सुटली आहे का। चौथा प्रश्न असा आहे देशाचे उद्योगमंत्री तुमचे वडील झालेले आहेत आणि 2 वर्ष त्याला उलटून गेलेले आहेत त्यानंतर तुम्ही खूप मोठ्या वल्गना केल्या आहेत। कणकवली मतदारसंघामध्ये तुम्ही कुठचे उद्योगधंदे आणले आणि किती लोकांना रोजगार दिला फक्त प्रहार भवनमध्ये भाड्याने देऊन तेवढंच फक्त तुम्ही उद्योग आणला स्वतःच्या मुलांसाठी बाकी कुठचाही उद्योग तिथे आणला गेला नाही। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे गेली 9 वर्ष आमदार असून देवगडचा शहराचा पाणी प्रश्न शेवगड पूर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न अजून ते सोडू शकले नाही। 5वा प्रश्न असा आहे की 25 वर्षात तुमच्याकडे वरवडे 25 वर्षात म्हणजे राणे कुटुंबाकडे मी म्हणेन की 1991 सालापासून 2023 सालापर्यंत राणे कुटुंबाचा कोणतरी प्रतिनिधी या सिंधुदुर्गवासींनी दिलेला आहे आणि ह्यात प्रतिनिधी दिलेला असताना त्यांना खासदार आहेत आमदार केलं त्याच्यानंतर मंत्री केलं मुख्यमंत्री केलं गेल्या 30 ते 32 वर्ष तुमची ह्या ठिकाणी सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला प्रेम दिलं पण वरवड्यासारख्या गावात तुमचे प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे त्याची अवस्था काय आहे अजून हा मूळ प्रश्न आहे। म्हणजे सिंधुदुर्गवासीने तुम्हाला भरभरून दिलं पण तुम्ही सिंधुदुर्गवासींना काय दिलं हा मुळात प्रश्न युवासेनेकडनं विचारला जात आहे। हा जनतेचा प्रश्न आहे। सिंधुदुर्गात जोडणारा
पुढचा प्रश्न असा आहे की सिंधुदुर्गात जोडणारा गगनबावडा कोंडा घाट असेल, याची दुरवस्था अजूनही तुम्ही दरवर्षी बघता. गेली 9 वर्ष आमदार नितेश राणेंचा एकच प्रोग्राम आहे, गगनबावडा घाटात पाऊस आला की भेट देणं आणि आहे ती अवस्था पावसामध्ये राहणं. आजही अवस्था तीच गगनबावडा घाटाची आहे, सगळ्या घाटांची तीच अवस्था आहे. म्हणजे जी सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडला जातोय तोच रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे दळणवळण कशा परिस्थितीत चांगल्या पद्धतीत येणार, पर्यटन कसं वाढणार, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्याचा पुढचा प्रश्न आहे की दरवेळी हे नितेश राणे कुठे जातात, फिरतात आणि प्रक्षोभ वक्तव्य करतात, हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम करत नाही, असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर. आधी हे पूर्ण समाजवादी होते, काँग्रेसमध्ये होते तेव्हा दाखवले गेलं होतं. त्यांनी RSS वाल्यांवरती हाफ चड्डीपासून गडकरींचा पुतळा पाडण्यापर्यंत बक्षिसं ठेवली गेली होती. आणि आज तेच नितेश राणे मी कसा RSSचा सच्चा कार्यकर्ता आहे, मी हिंदुत्ववादी कसा आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी जे खटाटोप करतायत आणि एखाद्या समाजाला टार्गेट करतायत, हे चुकीचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना हा प्रश्न जनतेतून विचारला गेला आहे आणि ही जनता त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल असं मला वाटतं. यांनी केलेल्या ज्या 9 वर्षातल्या योजना आहेत, औषध आपली दारी असेल, मोफत वायफाय असेल, रिव्हर राफ्टिंग असेल, सिंधुदुर्ग गाईड असेल आणि अनेक योजना त्यांनी केलेल्या होत्या. पण त्या योजनांचं आता काय झालं, गेल्या 9 वर्षात तुम्ही योजना का राबवू शकला नाही, अजूनही त्या लोक त्याची वाट बघतात. फक्त 2-2 महिने योजना झाल्या, त्याच्या पुढे त्या सगळ्या बंद पडल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मराठे समाजाचा नेता म्हणून तुम्ही मिरवता पूर्ण महाराष्ट्रभर. तुमचे वडील या मराठा मंडळाचे कणकवलीचे गेले 17 वर्ष अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष असताना ते मराठा मंडळ दुरवस्थेत पडलेले आहे, तिथे काहीही केलं जात नाही. जर अध्यक्ष दुसरा कोणतरी असता तर त्या ठिकाणी मराठा मंडळ चांगल्या प्रकारे उभं राहिलं असतं. पण तुम्ही जे मिरवता मराठा समाजाचा नेता म्हणून, पण मराठा मंडळ दुरावस्थेत अजून का आहे, असे 10 प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या 10 प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यावं. सकाळी रोज उठून जी प्रेस घेताना तुम्ही त्याच्यात एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं, असे आमचं आव्हान आहे युवा सेनेतर्फे त्यांना. तुम्ही रोज उठून एखाद्या नेत्याला टार्गेट करता, रोज उठून एखाद्या नेत्यावरती आरोप करता, लव जिहाद सारखे मोठे मुद्दे घेता, पण हे तुमच्या जे स्थानिक प्रश्न आहेत, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, ते तुम्ही का सोडवू शकला नाही, ते एक करून तुम्ही प्रत्येक दिवशी हा प्रेस घेऊन तुम्ही सांगावं, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. आमचं युवा सेनेचं यानंतर पुढच्या आठवड्यात गाव संपर्क अभियान, गाव भेटी अभियान सुरू होत आहे. आम्ही गावागावात जाऊन हे प्रश्न जे सुटलेले नाही प्रश्न ते लोकांपर्यंत, जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी युवा सेना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गाव भेटीचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आम्ही डिक्लेअर करतोय तुमच्या माध्यमातूनच. आणि ह्या सर्व पत्रकं ज्या ठिकाणी बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी आमची सर्वच मंडळी, युवा सेनेची मंडळी वाटतील आणि ह्याची पोलखोल नक्की करतील एवढा मला विश्वास आहे. इलेक्शन येत आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा आमची मिटिंग झालेली आहे आणि कोकण पदवीधरमध्ये जास्तीत जास्त कसे मतदार होतील या दृष्टीने कणकवली मतदारसंघातील सगळे फॉर्म आम्ही भरून घेऊन तहसीलदार कचेरीमध्ये जमा करणार आहोत. त्यांना सगळ्यांनाच, मतदारांना सगळ्यांनाच आव्हान आहे की आमच्याकडे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी आमच्याकडे फॉर्म द्यावेत. पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही कोकण पदवीधरचे मतदार व्हावे, अशी आम्ही तुम्हाला पण विनंती करतो, जनतेला पण विनंती करतो आणि आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त फॉर्म आम्ही या कोकण पदवीधरचे जमा करू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.